नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. बुकमधली पेज नंबर 37वरती हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बघा, वहीमध्ये लिहून घेतलेला प्रॉब्लेम आहे, तो ओपन करून त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयश अँड मृणाल अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे इथं काय सांगितलं आपल्याला, खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला काय तयार करायचं आहे, तर फायनल अकाउंट्स म्हणजेच ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे प्रिपेअर करायचे आहे. तर आपल्याला ट्रायल बॅलन्स हा कधीचा दिला आहे, 31 मार्च 2019चा. आता इथं एक आयटम फक्त आधी लक्षात घ्या. कमिशन आपल्याला कोणत्या कॉलममध्ये दिलं आहे, तर इथं डेबिट कॉलममध्ये. पोस्टिंग करताना तुमच्या लक्षात येईल, ते मी का आधी सांगते तुम्हाला. आता एका आयटमचं आपण पोस्टिंग बघत जायचं आहे. तर कॅपिटल कुठं घ्यायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तुम्ही तुमच्या वहीमध्ये पोस्टिंग लिहून घ्यायचं. परचेसेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बिल्स रिसिवेबल ही आपली असेट आहे. बिल्स पेएबल ही लायबिलिटी आहे. कमिशन हा आयटम प्रॉफिट लॉसच्या डेबिटला पण येतो आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला पण येतो. अमाऊंट मी मगाशी सांगितलं, आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट कॉलममध्ये दिलेले आहे, म्हणून याचा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला होणार. सॅलरी पण प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच इफेक्ट येणार. त्यानंतर इन्शुरन्स 9 मंथ्स दिले, म्हणजे ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. ब्रॅकेटमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजे ती हिडन ॲडजस्टमेंट. मग इन्शुरन्सचा इफेक्ट पण कुठे येणार आहे, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. जेव्हा हिडन ॲडजस्टमेंट असते तेव्हा तो आयटम इनर कॉलममध्येच लिहायचा. त्यानंतर प्रीपेड रेंट आहे, ही आपली असेट असते. प्रीपेड रेंट ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल तर ते असेट. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी. सन्ड्री डेटर्स हे आपले असेट आहेत. पोस्टेज प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. बघा, पोस्टिंग लिहून घ्या. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रिमायसेस. फ्रीहोल्ड प्रिमायसेस ही आपली असेट आहे. फर्निचर पण आपली असेट. बॅड डेट्स म्हणजे लॉस झालेला असतो आपला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. कॅश इन हँड असेट. कॅश ॲट बँक असेट. नेक्स्ट आयटम आहे कॅरेज इनवर्ड आणि त्याच्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड आहेत ते प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता रिटर्न, एवढं पोस्टिंग बघा आधी. रिटर्नचा इफेक्ट, रिटर्न म्हणजे आता हे सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न. इथं अमाऊंट बघा, रिटर्नची अमाऊंट डेबिट कॉलममध्ये 1200 आहे, क्रेडिट कॉलममध्ये 1800 आहे. मग आता सेल्स बघा, परचेसेस डेबिटला, सेल्स क्रेडिटला. अपोजिट कॉलममध्ये रिटर्न दिलेला असतो, म्हणजे सेल्स हा क्रेडिटला असतो आणि त्याचा रिटर्न हा डेबिट कॉलममध्ये असतो. म्हणजे 1200 आहेत हे सेल्स रिटर्न आहेत, म्हणजे ते काय करायला लागतील आपल्याला, सेल्समधून लेस. म्हणजे रिटर्नचा इथं इफेक्ट लिहिते बघा, हे सेल्समधून लेस आणि हे ते परचेसेसमधून लेस करायचे. त्यानंतर नेक्स्ट आयटम दिला आहे आपल्याला. पुढचा आयटम आहे आपला वेजेस. वेजेस कुठे येतात, आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि आउटस्टँडिंग वेजेस हे आपले लायबिलिटीला येणार आहेत. या पद्धतीनं इफेक्ट होणार आहेत. आता आपण एक ॲडजस्टमेंट बघत जायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट आहे आपली क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक ही सेपरेट ॲडजस्टमेंट आहे, त्याला कोणत्याही आयटमला टिकमार्क करावं लागत नाही. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, बॅलन्स शीट असेट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी अँड कमिशन. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, चालू वर्षाचा खर्च आहे पण तो पेड केलेला नाही. चालू वर्षाचा खर्च आहे म्हटलं की त्या पर्टिक्युलर आयटममध्ये काय झाला पाहिजे, ॲड झाला पाहिजे. ते पैसे आपण दिलेले नाहीत, पेड केलेले नाहीत, तेवढे आपलं देणं आहे, लायबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2 आयटम दिलेत.
दोन्ही त्या पर्टिक्युलर आयटममध्ये पहिल्यांदा काय होणार, ॲड होणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता ह्या आयटमला टिकमार्क करायला लागेल. कशाला टिकमार्क होणार आहे, सॅलरी आणि कमिशन. वरती आपण बघायचं ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी कुठं आहे आणि कमिशन कुठं आहे. तर कमिशन आहे, कमिशनला आपण टिकमार्क करून घ्यायची. आणि त्याच्या खालीच लगेच आहे सॅलरी, म्हणजे कमिशन आणि सॅलरीला टिकमार्क झाली. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण काय दिलेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10%. डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10%, म्हणजे फर्निचरवरती 10% डेप्रिसिएशन चार्ज करा. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा झीज. असेटच्या वापरामुळे असेटची किंमत कमी होते, म्हणून त्या असेटमधून लेस. पहिला इफेक्ट असेटमधून लेस होणार, आणि जेवढे आपण अमाऊंट लेस केली तेवढा आपल्या बिझनेसचा लॉस होतो, म्हणून त्याचा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. डेप्रिसिएशन असेटमधून लेस आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. कशावरती आहे डेप्रिसिएशन, फर्निचर. मग फर्निचर आयटमला इथं टिकमार्क करायची. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स. फर्दर बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स हे न्यू, आणि इथं ट्रायल बॅलन्समध्ये दिलेत ते ओल्ड आहेत. बघा ह्या बॅड डेट्सला इथं ॲडजस्टमेंट आहे, ह्या बॅड डेट्सला इथं टिकमार्क करून घ्यायची. आता यानंतर त्याचे इफेक्ट बघूया कुठं होणार ते. इथे इफेक्ट लिहिते मी. आता बॅड डेट्स ही ॲडजस्टमेंट आहे, ही 2 आयटमवरती इफेक्ट करते. एक म्हणजे बॅड डेट्स आणि दुसरा म्हणजे सन्ड्री डेटर्स. मग बॅड डेट्समध्ये ॲड होणार, बॅड डेट्समध्ये ॲड, आणि दुसरा इफेक्ट डेटर्समधून लेस. बॅड डेट्समध्ये ॲड आणि डेटर्समधून लेस. बॅड डेट्समध्ये ॲड न्यू बॅड डेट्स आणि डेटर्समधून लेस न्यू बॅड डेट्स. वरती बॅड डेट्सला टिकमार्क केली आपण, तशी सन्ड्री डेटर्सला पण आपल्याला टिकमार्क केली पाहिजे. सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्स ह्या 2 आयटमवरती ही ॲडजस्टमेंट इफेक्ट करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय दिले बघूया. 5 नंबर. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे 5,000 रुपयाचा वस्तू ह्या आगीमध्ये जळाल्या. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. विमा कंपनी आपल्याला किती देणार आहे, तर फक्त 2,000. आता विमा उतरवलेला माल जर जळाला तर या ॲडजस्टमेंटच्या, आणि विमा कंपनीनं काहीतरी आपल्याला पैसे देणार असेल, पैसे मिळणार आहेत, तर या ॲडजस्टमेंटचे आपल्याला 3 इफेक्ट करावे लागतात. आता हे इफेक्ट बघा कसे. आता याला इथंच त्या ॲडजस्टमेंटच्या समोर जागा नाही, म्हणून मी खाली लिहून तुम्हाला दाखवते. आता पहिला इफेक्ट आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फुल व्हॅल्यू घ्यायची. फुल व्हॅल्यू म्हणजे किती, 5,000 रुपये आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातील, कारण तेवढ्या वस्तू आपल्याकडून गेल्या. सेल्स म्हणजे पण काय असतं, आपल्याकडून वस्तू तेवढ्या जात असतात. मग सेल्स आपण कुठं लिहितो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग ह्या पण वस्तू आपल्याकडून गेल्या, म्हणजे जळाल्या तरी पण आपल्या बिझनेसमधून वस्तू कमी झाल्या, वस्तू गेल्या, म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि विमा कंपनी आपल्याला किती देणार आहे, 2,000 देणार आहे, मिळणार आहेत पैसे, येणं आहे, म्हणून असेटला इफेक्ट घ्यायचा त्याचा 2,000 रुपयेचा. बघा आता येणं आहे किती आपलं, 2,000. 5,000चा माल जळाला, विमा कंपनी आपल्याला देते 2,000 रुपये, मग आपला लॉस किती झाला, 3,000. तो ॲक्च्युअल लॉस आहे तो प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचा. तर किती लॉस झाला, तर 3,000 रुपये आपला लॉस झाला. बघा 3 इफेक्ट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं, त्याला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. असेटला काय लिहायचं, इन्शुरन्स क्लेम किंवा इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला काय लिहायचं, लॉस बाय फायर. या पद्धतीने ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट येतील. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आहे, श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. म्हणजे ह्याचा काही इफेक्ट नाही, प्रॉफिट लॉसचा रेशो दिला आहे. जेव्हा आपण नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करणार त्यावेळेला ह्याचं 2:1 या रेशोमध्ये ह्याचं डिस्ट्रीब्युशन करून दाखवायचं आहे. आता इथली हिडन ॲडजस्टमेंट बघा, समजावून सांगते तुम्हाला. इन्शुरन्स दिलेला आहे आपल्याला, किती सांगितलं आहे इन्शुरन्सच्या अमाऊंट, इथं 9,000, आणि ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे, 9 मंथ्स. याचा अर्थ काय, 9 महिन्याचे 9,000 रुपये दिलेले आहेत. मग आता बघा 9,000 रुपये किती महिन्याचे दिले, 9 महिन्याचे, म्हणजे 9 एके 9 होतं, म्हणजेच किती झाले हे
1000 रुपये होत आहेत बरोबर. मग 1000 रुपये किती महिन्याचे झाले तर एका महिन्याचे. सरळ तोंडी पण निघते. 9 महिन्याचे 9000 तर एका महिन्याचे 1000. आता आपलं वर्ष किती महिन्याचं तर 12 महिन्याचं. त्यातला विमाचा हप्ता दिला किती महिन्याचा 3 महिन्याचा 9 महिन्याचा दिला. मग द्यायचा राहिला किती महिन्याचा आपला तर 3 महिन्याचा. म्हणजेच काय थोडक्यात ते 1000 गुणिले 3 म्हणजेच किती झाले तर 3000 रुपये हे काय झाले आउटस्टँडिंग. मग आता आउटस्टँडिंग म्हणजे खर्च आहे दिलेला नाही. मग इन्शुरन्समध्ये काय झाले पाहिजेत ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला किती ॲड करायचे तर 3000. 3 महिन्याचे 3000 रुपये इन्शुरन्समध्ये ॲड करायचे. ॲड आउटस्टँडिंग आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इन्शुरन्स 3000 असा त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे. त्यानंतर आपण प्रॉब्लेम ॲक्च्युअल कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगते. हे पोस्टिंग आधी तुम्ही